जय भीम, सलाम, नमस्ते। वेलकम टू द वर्ल्ड ऑफ प्रियंका's पैराडाइज। हाय फ्रेंड्स, कैसे हो आप सब? आई होप आप सब अच्छे होंगे। तो बहुत दिनों के बाद आज मेरा ये व्लॉग आ रहा है और ये व्लॉग है मेरे पिल्लू का, यस, मेरे डॉटर का नामकरण सेरेमनी का, नेमिंग सेरेमनी का। तो यस, थोड़ा सा लेट हो गई हूँ मैं ये ब्लॉग डालने के लिए। मॉम हूँ, द फीलिंग ऑफ मॉम इज वेरी नाइस, और उसी तरीके से मैं बिजी भी हूँ अपने पिल्लू में, तो इसलिए ब्लॉग बहुत लेट आया है, आई नो। बट यस, ये सारी मेमोरीज मैं आप लोगों के साथ शेयर करना चाहती हूँ, और अपने लिए भी एक ये मेमोरी अपने यूट्यूब चैनल में रखना चाहती हूँ, इसलिए मैंने ये ब्लॉग शेयर किया है। सो हम लोगों ने नेमिंग सेरेमनी रखा है, घर पे ही रखा है, और उस दिन हम लोगों ने परित्रण पाठ रखा था, भंती जी को बुलाया था और परित्रण पाठ हमारे घर पे हुआ था नेमिंग सेरेमनी का। सो यहाँ पे आप लोग जो देख रहे हो, ये परित्रण पाठ शुरू हो चुका था। सबसे पहले हम लोगों ने गौतम बुद्ध की मूर्ति को फूल चढ़ाए, उसके बाद डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर उनके फोटो को हम लोगों ने फूल चढ़ाया, माला पहनाया, और उसके बाद भंती जी को हमने नमन किया, और हमारी जो गाथा है वो यहाँ पे शुरू हुई है। तो मैंने ये सब अनकट रखा है, प्लीज आप भी सुनना, बहुत अच्छा लगेगा। ये जो गाथा भंती जी ने यहाँ पे लिया है, सुन के आपको भी बहुत अच्छा लगेगा। और उसके बाद भंती जी ने प्रवचन भी दिया है, तो वो भी आप लोग सुनना, मैंने सब अनकट रखा है। विपत्ति पटिवाहाय संपत्ति सिद्धिया सपरोगो विनाशाय भवेति गायुदायकं सप दुःख विनाशाय भवे निपानसन्तिके वन्दे अनुग्रहं कृत्वा परितं मङ्गलं द्वितीयंपि तृतीयंपि विपत्ति पटिवाहाय सर्वसम्पत्ति सिद्धिया सर्वरोगो विनाशाय भवेति गायुदायकं सब दुःख विनाशाय भवे निपानसन्तिके भन्ते अनुग्रहं कृत्वा परितं तं मङ्गलम् परितं ब्रूथ मंगलम्। श्रद्धावान सर्व देवगड परिवार, उपस्थित सर्व उपासक आणि उपासिका, यापूर्वी आपण सर्वांनी पाली भाषेमधून जी गाथा म्हणाले त्याचा मराठीतून अर्थ याप्रमाणे आहे की नूतन बालिकेच्या उत्तम स्वास्थ्यासाठी, तिला रोगातून मुक्त राहण्यासाठी, ती दुःखातून मुक्त राहण्यासाठी, तिला दीर्घायुष्य मिळण्यासाठी भगवान बुद्धांनी दिलेल्या परित्त सूत्रांचं आशीर्वाद तिला द्यावा, अशा प्रकारचे याचना म्हणजे विनंती तुम्ही पाली भाषेमधून यापूर्वी केलेली आहे। भगवान बुद्ध आणि बाबासाहेब यांची नैतिकता, त्यांचे नैतिकतेचे विचार, मोरॅलिटी, चारित्र्य या गोष्टी निर्माण नाही करू शकले तर प्रत्येक मायबाप दुःखी झाल्याशिवाय राहत नाही। ज्या मुलामुळे आपण सुखी होतो तेच मुलं आपल्याला दुःख देत असतात, हे परम सत्य आहे, कटू सत्य आहे। केव्हा जर तुम्हाला धर्म नाही समजला आणि तुम्ही धर्म तुमच्या लेकरांना नाही शिकवला तर आपण मात्र दुःखी झाल्याशिवाय राहत नाही। मानवी जीवनामध्ये जर सारासार विचार केला तर खऱ्या अर्थाने मानवाची संपत्ती, आपलं घरदार, संपत्ती, पैसा हे नसून खऱ्या अर्थाने आपले लेकरं ही आपली संपत्ती असतात। आणि ते लेकरं जेव्हा आपण म्हातारे झाले तेव्हा किंवा मोठे झाले लेकरं तेव्हा ते बाह्यातपणे वागू लागतील, कशीही वागू लागतील, नैतिकतेचं लेसन नसेल त्यांना
नशाखोर होतील, वाईट संगतीमध्ये पडतील, काही प्रगती करणार नाही, तेव्हा मायबापांना सर्वात जास्त दुःख होते. आणि म्हणून तुम्हा प्रत्येकाचं कर्तव्य असते की आपल्या लेकरांना बुद्ध धर्माच्या नर्सरी पासूनचं शिक्षण तर KG1, KG2 आणि प्रायमरी एज्युकेशन व्यवस्थित तुम्ही दिलं पाहिजे, तर आपले लेकर व्यवस्थित होत असतात. तसं उदाहरणार्थ साधा आपल्या लेकरांना सर्व गोष्टी येते, साधा आपण वंदन कसं करायचं हे मी शिकवत नाही. संस्कारच नसतात घरामध्ये, मायबापी कधीच करत नाही, मायबापांनी कधी केलेलं नसते, लेकरांनी कधी पाहिलेलं नसते. प्रोग्राम असला तर मग आपण कर म्हणतो, त्याला करता येत नाही. या साऱ्या गोष्टी अंगवळणी असल्या पाहिजे, आपल्या विचारामध्ये असलं पाहिजे मायबापांच्या की माझ्या लेकराला काय काय आलं पाहिजे. म्हणजे मी ही गोष्ट यासाठी सांगत आहो की आपल्याला बाळाचा जन्म होतो तेव्हा खुशी असते, बाळाचं नामकरण करतो तेव्हा आपल्याला खुशी असते, आपल्याला बाळ म्हणजे एक प्रकारची संपत्ती प्राप्त झाली असं वाटतं आणि हे सत्य आहे. पण ही संपत्ती विपत्ती कधी बनेल हे सांगता येत नाही. आणि विपत्ती बनवण्याचं काम मायबापाचं आहे, संपत्ती बनवण्याचं काम मायबापाचं आहे. जर मायबापांनी बरोबर संस्कार दिले तर संपत्ती बनतात लेकरं. तो स्वतःच्या कल्याणासाठीही जीवन जगतोय, माता पिताच्या कल्याणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी, सर्वांचं कल्याण त्याच्या हाताने घडते जर उत्तम संस्कार दिले तर. आणि जर उत्तम संस्कार देण्यास मायबाप सक्षम ठरले नाही तर तो स्वतःचंही नुकसान करते, मायबापाचंही नुकसान करते, परिवाराचंही नुकसान करते, समाजाचंही नुकसान करते. कोणत्याच कामाचा नसतो, तो विनाश करतो फक्त. आणि म्हणून बुद्ध धम्म जेव्हा बाबासाहेब म्हणतात की शिक्षण आहे तर याला शिकलं पाहिजे, आपल्या घरामध्ये असलं पाहिजे. म्हणून तुमच्या लेकरांना तुम्ही संपत्ती समजावी. आणि ही संपत्ती फक्त तेव्हाच संपत्ती आहे जर त्यांचे संस्कार चांगले असेल. आपल्याला बरेचदा वाटते की बस चांगल्या शाळेत शिकू म्हणजे जमलं, मोठ्या शाळेत शिकू, खूप मोठा बनू, त्याला शिक्षणात साधं वंदन येत नाही, डॉक्टर झाला काही कामाचं नाही बाबासाहेबांच्या मध्ये. मायबापाचं वंदन करत नाही तो, भगवान बुद्ध बाबासाहेबांना वंदन करत नाही, काही कामाचं नाही. किती शिकला असेल तर, दारू पेत असेल काही कामाचं नाही, कोणाशी कसं बोलावं हे नाही शिकला, काही कामाचं नाही, आदर सत्काराने वागत नाही, काही कामाचं नाही, किती शिकलं असेल तरी. आणि बुद्ध धर्माला नाही समजलं तर मग दुःखच दुःख आहे. एक उदाहरण सांगतो बल्लारशाचं. भरपूर मोठ्या शिक्षणाने किती सुंदर परिणाम झाले. बल्लारशाच्या माझ्या एक उपासिका आहे, नाव घेत नाही, तिने 12 वर्षापूर्वी आपल्या मुलाला ऑस्ट्रेलियाला इंजिनिअरिंगसाठी पाठवण्यासाठी माझं परित्राण घेतलं. आणि तेव्हा ती मला बोलली, तिच्या घरी गेल्यानंतर परित्राण झाल्यावर, पण त्याची मी माझ्या पोराच्या शिक्षणासाठी काही विकायला तयार आहे, काही करेल, पण खूप शिक्षण देईल माझ्या मुलाला. म्हटलं चांगली गोष्ट आहे, तू बाबासाहेबांच्या विचाराची आहे, हे व्हायलाच पाहिजे. पण यासोबत त्याला नैतिकतेचं शिक्षण, धर्माचं शिक्षण दे, ते खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला गेला, 6 वर्ष तिथे इंजिनिअरिंग झालं, नंतर परत आला, तेव्हाही परित्राण घेतलं. परत आला तेव्हा त्याचं जॉईनिंग तेव्हाच झालं होतं, नोकरीसाठी पुन्हा वापस जाणार म्हणून तिने परत परित्राण घेतलं 6 वर्षांनी. आणि तेव्हाही ती तेच म्हणाले की बघा पण त्याची माझ्या परिश्रमाचं फळ झालं, आता खूप शिकवलं मी माझ्या लेकराला, आता खूप छान झालं. आणि तेव्हापासून आता 6-7 वर्ष झाली. तो 1 वर्षातच ऑस्ट्रेलियावरून परत आला, पुण्यामध्ये जॉब करू लागला, पुण्यावरला त्याची ट्रान्सफर झाली. आणि तेव्हापासून तेव्हा आईची माझी काही भेट झालेली नाही. अचानक ते काही दिवसापूर्वी आता भेटली, तेव्हा एकदम ओक्साबोक्सी रडायला लागली. तर मला वाटलं काय झालं असेल, कदाचित तिच्या पोराचं तर कमी जास्त झालं नसेल, एवढं रडत होते. तेव्हा नंतर तिला कसं सांत्वना दिली, शांत झाली. नंतर विचारलं काय झालं, म्हणे पण त्याची 6 वर्ष झाले, फोन पुण्यात येऊ नये, 1000 वेळा फोन केले आम्ही, पण फोन मी उचलत नाही. कोरोनामध्ये एकदा मी येऊन पाहिलं नाही, कोरोनामध्ये तरी कमी कमी येईल असं वाटत होतं. त्याला मुलगा बी झाला, लग्नही तिकडेच केलं, अजूनही फिरून पाहत नाही. आणि आम्ही पत्ता मागतो तर पत्ताही देत नाही, भेटायलाही तयार नाही, तो गायब झाला नाही, आहे तो नाही, आणि तो पुण्यातच राहतो. या पद्धतीने तिने सांगितलं. म्हटलं पुण्याचा शोध केस कर त्याच्यावर, एवढे पैसे लागले आहे म्हणून आणि आमची व्यवस्था नाही म्हणून. पण त्याची काय करायचं म्हणे, सोडून दिलं म्हणे आता आम्ही. आणि हे एकदम निराशेमध्ये, चिंतेमध्ये दोघेही पती पत्नी बल्लारशामध्ये जीवन जगत आहे. तेव्हा तिला मी म्हणालो, बाई तूच म्हणत होती की फक्त शिक्षण खूप मोठं आहे,
तुझेच विचार होय. शिक्षण मोठं आहे. आता हे शिक्षण असतं मोठं शिकवलं तू. जवळपास 3 लाख रुपये पगार आहे त्याचा मंथली. 60-70 हजार एनम, 60-70 लाख एनम त्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे. एवढं असूनही 10,000 रुपये म्हणजे एवढ्या वर्षामध्ये त्याने 10,000 रुपये नाही 1,000 रुपये समजावण्यास समर्थ ठरलो पाहिजे. आणि जर समर्थ ठरलो नाही तर आपले दिवस काही चांगले नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे सत्य गोष्ट आहे. आणि म्हणून परंतु बाबासाहेबांनी पण म्हटलेलं आहे. आणि ह्या बाबासाहेबांना धोका वाटायचा. बाबासाहेबांचं स्टेटमेंट आहे म्हणजे पढे लिखे लोकांनी धोका दिला. या गोष्टीला समजून आपल्या जीवनामध्ये लेकराचं संगोपन केलं पाहिजे. ही गोष्ट मी यासाठी सांगत आहे की प्रत्येक मातापिता जागरूक असले पाहिजे आपल्या लेकराच्या विषयी. एवढ्याने जमत नाही. चांगलं खायला दिलं, चांगले कपडे दिले, चांगले कार्यक्रम केले किंवा मोठ्या शाळेत टाकलं तेवढ्याने कधीच जमत नाही. आणि फक्त लेकरांवर पैसा उपनला तेवढ्याने जमत नाही. तुम्ही त्याच्या ब्रेन मध्ये काय विचार पेरले त्यावर सर्व आदरणीय रतनजी देवगडे आणि प्रियंका देवगडे यांच्या नूतन बालिकेच्या नामकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. नूतन बालिकेच्या नावाची पाठी ही दोघे माता पिता बाजूला करतील आणि नूतन बालिकेच्या नावाची घोषणा बंदजी करतील. त्यासोबतच नूतन बालिकेला जे नाव देण्यात येईल या नावानेच तिचे संपूर्ण जीवनाचे व्यवहार भविष्यामध्ये चालणार. याकरिता तुझ्या शासनामध्ये नामकरणाच्या कार्यक्रमाचं विशेष महत्व आहे. तेव्हा आपण सर्व उपासक उपासिकांनी नूतन बालिकेचे माता पिता जेव्हा नावाच्या पाठीला बाजूला करताय तेव्हा सर्वांनी साधुकार करून जयघोष करावा. माझे हात इवले इवले माझे गाल, गोल 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 पाय, सर्वांची मी बरी राहत. मी पण माझे नाव काय? अहो तेच तर सांगा, तिचं नाव काय? माझं नाव आहे रायशा. तर नूतन बालिकेचे नाव रायशा निश्चित झालेले आहे तिच्या माता पिताकडून. तेव्हा मी 3 वेळा नावाची घोषणा करतोय. तिचं नाव घेऊन हाक मारतोय. तेव्हा आपण सर्वांनी हात जोडून साधुकार करावा. बालिका रायशा, बालिका रायशा, बालिका रायशा. याप्रमाणे नूतन बालिकेचे नाव रायशा हे ठेवण्यात आलेले आहे. तिच्या माता पित्यांनी हे आवडते नाव शोधून तिला प्रदान केलेले आहे. तेव्हा यानंतरचा कार्यक्रम आपण महिलांनी निश्चित असल्याप्रमाणे सुरुवात करावी. वेरी नाइस ड्रेस. तुमको तकलीफ होता है कोणाला जाणीव नाही डायरो होता तकलीफ होता है. तो यहाँ पे बंटी जी ने रायशा को अपने गोद में ले लिया था और उसे वो बोल रहे थे कि तुझे तकलीफ हो रही है इस ड्रेस में, मुझे समझ में आ रहा है. वो बोल रहे कि यहाँ पे बाकियों को नहीं समझ रहा है कि तुझे तकलीफ हो रही है. ऐसी थोड़ा सा मजाक में उनका चल रहा था. और उसके बाद फिर हमने रायशा को झूले में डाला. बाकी भी फैमिली मेंबर्स थे, वो भी वहाँ पे थे. सबने मिलकर रायशा को झूले में डाला. हम लोगों ने बहुत सारे पांडा गाने गाए और बहुत अच्छा लगा. मतलब मेरा ये था कि बंटे जी के हाथ से ये नामकरण हो और बहुत अच्छी से ये प्रोग्राम हुआ. आप लोगों को आई होप ये सारा वीडियो पसंद आया होगा. मेरे अगर पसंद आया है तो प्लीज़ मेरी रायशा को बहुत बहुत सारा ब्लेसिंग देना, आशीर्वाद देना कि वो बहुत बड़ी बने, बहुत अच्छी रहे, हेल्दी रहे. डू लाइक, शेयर एंड सब्सक्राइब. तब तक के लिए बाय बाय. Style is the answer to everything.